जय बाळू मित्रांनो, आपल्या सांगोला तालुक्यात साखर कारखान्यात आंदोलन चालू आहे. यात आता अनेक भैया देशमुख आलेले तरी चालू आहे आंदोलन. जरा काय चालले काय जरा बघूया आपण, तुम्हाला बी कळेल मला बी कळेल. घेऊया जरा अनेक भैयाची मुलाखत. बरं भैया जरा सांगा 2 मिनिटं कसं कसं काय जरा नियोजन कळू दे जरा. आज इथं आपले सहकारी शेतकरी वर्गातले उपोषणासाठी बसलेले आहेत. वाकीच्या कारखाना जो आपण सहकारी कारखाना आता आपण अभिजित आबा यांना चालवण्यासाठी दिलेला आहे. काही शर्ती अटीच्या चौकटीमध्ये हा कारखाना त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. शेतकऱ्यांच्या मागणी एवढीच आहे की पंढरपूरमध्ये जे आंदोलन झालं, जे उपोषण झालं, त्या धर्तीवर जो रेट ठरवला गेला या जिल्ह्यामध्ये सर्वत्रच 3000 रुपये टनाला जो रेट आहे तोच इथल्याही कारखान्याला मिळावा, हा या इथल्या परिसरातील सांगोला तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. तो मिळवण्यासाठी सर्वच लोक प्रयत्न करतात. मी आबांना फोन केला, त्या संदर्भात त्यांनी सकारात्मक तरी बोललेत की आम्ही याच्यामध्ये मार्ग काढू. त्यांनी त्यांच्या तांत्रिक अडचणी सांगितल्या, पण तुमच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की जरी त्यांच्या तांत्रिक अडचणी असतील तरी शेतकरी वर्ग, मी आज ऊस उत्पादक आहे, मलाही त्याच्याबद्दलच्या अडचणी कळतात. प्रामुख्याने ह्याच्यामधल्या शेतकऱ्यातला जो खर्च वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीचे रोजगार पण मिळत नाही शेतकऱ्याला. जे मोठे शेतकरी आहेत त्यांना तर एवढ्या अडचणी येतात की रोजगारही मिळत नाही. या सगळ्यातून एवढा खर्च करून आज रोजगारी पण जवळपास 500-400 रुपयेपर्यंत गेलेली आहे. ह्याचा सगळा खर्च जर बघितला तर 3000 रुपयेही कमी पडत आहेत. पण तोही किमान जर भाव मिळत नसेल तर शेतकरी अडचणीत येईल, ही माझी भावना आहे. अभिजित आबाला मी पहिलाही विनंती केली आहे, फोनद्वारे विनंती केली आहे, तुमच्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी. जी काही सोलापूर जिल्ह्यासाठीचा जो रेट ठरलेला आहे तो सगळ्याच कारखानदारांना लागू होण्यासारखा आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. ही शेतकरी आज उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना मी काळजी घ्यायला सांगितलेलीच आहे. पण त्यांचा हट्टच आहे की आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही काही इथून उठणार नाही. त्यामुळं यांच्या जीवाची तर पर्वा करून आबांनी निर्णय त्यांचा बदलावा आणि कालच झाली चर्चा, त्याप्रमाणे ते सकारात्मक राहतील अशी अपेक्षा आहे आणि या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माझी भावना आहे. काय वाटतं तुम्हाला, मिळेल असं वाटतं काय आंदोलन? आता उपाय उठायचं नाही म्हणते आता इथं काय, तुम्हाला काय वाटतं आता? नाही, मिळेल अशी वाटते. शेवटी काय, कारखाना हा शेतकऱ्यावरच चालतो. म्हणजे शेतकऱ्याने इथं ऊसच घालायचं नाही ठरवलं तर अडचण येऊ शकते, कारखाना चालवणं कठीण होऊ शकते. कारण कसं झालं, सोलापूर जिल्हा हा जास्तीत जास्त सगळ्यात जास्ती साखर कारखाने असणारा जिल्हा आहे. तिथं पर्याय लोकांना भरपूर आहे. तर त्यामुळे उद्या जर उठून शेतकऱ्यांनी ठरवलं तिथं ऊसच घालायचं नाही तर मग अडचण येईल, म्हणजे चालवणाऱ्याला अडचण येईल. तर आजचा तुम्ही सीझन कसा तरी काढाल, पुढच्या सीझनला शेतकरी इथं ऊस घालायसाठी निश्चित थोडासा संभ्रमात राहिल्यामुळं हे असे कारखाने आपण बघितलेले आहेत की उभ्या उभ्या बंद पडलेले आहेत. तर तसा होऊ नये असं माझी अपेक्षा आहे. जो काय आहे तो त्याच्यामध्ये तांत्रिक मार्ग काढून 3000 रुपये रेट द्यावा, नाहीतर इथे शेतकऱ्यांना बाकीचे कारखान्याचे पर्याय उपलब्ध आहेत, तिकडं नाईलाजानं त्यांना तिकडं जावं लागेल. धन्यवाद. साध्या नामदेव गारगरवाल्याला एवढी मोठी माहिती दिली, तुमचं मनापासून सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. असेच नवनवीन मनासाठी नामदेव गारगरवाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा. शेतकरी काय आणि काय आता गावाला जायचं, आता तरी त्यांना विचारा जरा तुमचं कसं कसं काय. मग ह्याने सांगितलं कसं वाटतं या शब्दावर तुम्हाला? भैयासाहेबांनी आता या ठिकाणी आवाहन केल्याप्रमाणे अभिजित पाटलांनी या ठिकाणी जी मागणी आहे, आंदोलनकर्त्याची जी मागणी आहे 3000 रुपयाची, ती मागणी त्यांनी पूर्ण करावी. आणि पूर्ण करावी म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्याच कारखान्यांनी 3000 रुपये दर केलेला असताना अभिजित आबा फक्त या एकाच कारखान्याला 2800 रुपये देत आहेत. अभिजित आबा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवत आहेत आणि इथं दुजाभाव करतायत. तर असं न करता त्यांनी 2800चं 3000 रुपये करावं आणि हे आंदोलन संपवं. धन्यवाद. चांगले वकील साहेब, डाळे वकील, सगळ्यांना माहिती जायचं ये तरी साहेबांनी जरा विचारा कसं कसं जरा वातावरण जरा कसं वाटतंय भयांच्या ह्याच्या बोलण्या जरा सांगाय जरा. आज सांगोल तालुक्यातील उबाटा सेनेचे 3 पदाधिकारी जवळजवळ आज 5वा दिवस आहे इथं उपोषणासाठी बसलेले आहेत. खरं तर आज 5वा दिवस म्हणजे त्यांच्या जीवावरती बेतलेला आहे जवळजवळ. खरं तर माणूस 5 दिवस उपाशी राहणं म्हणजे साखरेचं प्रमाण असेल, त्यांच्या बऱ्याच गोष्टी आता
त्यांना त्रास होऊ लागलेला आहे. हा साखर कारखाना हा लिव्ह वेजेसवर आपण पाटील यांना चालवाय दिलेला आहे. साखर कारखाना हा जवळजवळ बऱ्याच दिवसापासून सुरू आहे, परंतु कारखान्याची बिलं अजून दिलेली नाहीत आणि इथल्या शेतकऱ्यांचं मागणी जी आहे ती 3,000 रुपयाची आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे आणि समजुतीप्रमाणे आज अभिजित आबा पाटील असतील, कारखान्याचे चेअरमन अमर पाटील असतील, यांनी मधला तोडगा काढून तासा 2 तासामध्ये हा निर्णय होईल. आता तालुक्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी इकडं यायला लागलेले आहेत आणि तासा 2 तासाच्या काळातच ह्या आंदोलन थांबल असं मला अपेक्षित आहे. धन्यवाद.